मित्रांनो, आज आपण महा TET आणि CTETसाठी अतिशय उपयुक्त विषय इतिहास इयत्ता 8वीच्या पाठ्यपुस्तकातील अतिशय महत्त्वपूर्ण 30 प्रश्न बघणार आहोत. आणि या 30 प्रश्नाचा तुम्हाला येत्या TET आणि CTET पेपर 1 आणि 2साठी अतिशय उपयोग होणार आहे. त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा. चला तर आपण प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 1. आधुनिक भारताच्या इतिहासाच्या साधनांपैकी कोणत्या साधनाचा समावेश दृकश्राव्य साधनांमध्ये होतो? तो चित्रपट. उदाहरणार्थ दादासाहेब फाळके यांनी तयार केलेले चित्रपट आणि स्वातंत्र्य चळवळीच्या वेळच्या संकलित चित्रफिती. ब्रिटिश काळात पूर्व भारतातील आदिवासींनी केलेल्या बंडामध्ये छोटा नागपूर परिसरातील कोणत्या आदिवासी जमातीने मोठ्या प्रमाणावर बंड केले होते? तर कोलाम जमात. तसेच मुंडा आदिवासींनी बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वात बंड केले. पोर्तुगीज, डच, फ्रेंच व ब्रिटिश या परकीय सत्तांपैकी भारतात सर्वात शेवटी कोण आले आणि सर्वात शेवटी भारतातून कोण गेले? सर्वात शेवटी आलेले फ्रेंच आणि सर्वात शेवटी भारतातून गेलेले पोर्तुगीज. 1757च्या प्लासीच्या युद्धाच्या वेळी नवाब सिराजउद्दौलाचा कोणता सेनापती इंग्रजांना जाऊन मिळाला, ज्यामुळे नवाबाचा पराभव झाला? मीर जाफर. इंग्रजांनी 1764च्या बक्सरच्या युद्धानंतर झालेल्या कोणत्या करारानुसार बंगालच्या दिवाणीचे म्हणजेच महसूल गोळा करण्याचे अधिकार मिळवले? अलाहाबादचा करार. 1765. ब्रिटिश पार्लमेंटने भारतातील ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी 1773मध्ये कोणता कायदा संमत केला होता? तर रेग्युलेटिंग ॲक्ट, नियामक कायदा. गव्हर्नर जनरल लॉर्ड वेलस्ली याने भारतातील स्थानिक राजांना आपल्या नियंत्रणाखाली आणण्यासाठी कोणती पद्धत सुरू केली? तर तैनाती फौज पद्धत. पंजाबमधील शीखांचे राज्य इंग्रजी साम्राज्याला जोडताना 1849मध्ये पंजाबचा शेवटचा राजा म्हणून कोणाला पदच्युत करण्यात आले? महाराज दिलीप सिंग. भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया घालणारा आणि इंग्रजी शिक्षण पद्धतीची शिफारस करणारा ब्रिटिश अधिकारी कोण होता? थॉमस बॅबंटिंग मॅकॉले म्हणजेच लॉर्ड मॅकॉले. मुंबईत 1848मध्ये परमहंस सभा आणि 1849मध्ये ज्ञानप्रसारक स्थापन करण्यात कोणाचा मुख्य सहभाग होता? दादोबा पांडुरंग तरखडकर. लॉर्ड वेलस्लीने कोणत्या धोरणाचा किंवा सिद्धांताचा वापर करून सातारा, झाशी, नागपूर ही संस्थाने ब्रिटिश साम्राज्यात विलीन केली? दत्तक विधान नामंजूर करून संस्थाने खालसा करण्याचे धोरण. 1857च्या स्वातंत्र्य लढ्यात कानपूरचे नेतृत्व नानासाहेब पेशवे यांनी केले, तर त्यांच्या सैन्याचे मुख्य सेनापती कोण होते? तात्या टोपे. 1857च्या उठावानंतर ब्रिटनच्या राणीचा जाहीरनामा 1 नोव्हेंबर 1858 रोजी भारतात कोठे वाचून दाखवण्यात आला? अलाहाबाद येथील दरबारात. लॉर्ड कॅनिंग याने तो वाचला. 1857च्या उठावानंतर ब्रिटिश सैन्याची पुनर्रचना करताना कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार लष्करातील जातीनिहाय तुकड्या पाडण्यात आल्या? पील कमिशन. दक्षिण भारतात 1875मध्ये सावकारांच्या अत्याचाराविरुद्ध शेतकऱ्यांनी मोठा उठाव केला. हा उठाव इतिहासात कोणत्या नावाने ओळखला जातो? तर दख्खनचे दंगे. राष्ट्रीय सभेच्या 28 डिसेंबर 1885 रोजी मुंबईत झालेल्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? वेमेशचंद्र बॅनर्जी होते. केसरी व मराठा या वृत्तपत्रातून सरकारच्या जुलमी धोरणावर कडाडून टीका करणारे लोकमान्य टिळक यांचे सहकारी कोण होते? गोपाल गणेश आगरकर. जहाल युगाचे नेतृत्व करणाऱ्या लाल बाल पाल या त्रिपुटीमध्ये पाल हे नाव कोणासाठी वापरले जात असे? बिपिनचंद्र पाल.
1906च्या राष्ट्रीय सभेच्या कलकत्ता अधिवेशनात दादाभाई नौरोजी यांनी कोणती चतुसूत्री जाहीर केली होती? स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण आणि स्वराज्य. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 1900 मध्ये नाशिक येथे कोणती गुप्त संघटना स्थापन केली, जिचे रूपांतर 1904 मध्ये अभिनव भारतमध्ये झाले? मित्रमेळा. खुदिराम बोस आणि प्रफुल्ल चाकी यांनी मुझफ्फरच्या कोणता जुलमी न्यायाधीश उडवून देण्याचा प्रयत्न केला होता? किंग्सफोर्ड. महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रिकेत तेथील वर्णद्वेषी शासनाविरुद्ध लढा देण्यासाठी कोणत्या आश्रमाची स्थापना केली होती? फिनिक्स आश्रम आणि टॉलस्टॉय फार्म. फिनिक्स आश्रम आणि टॉलस्टॉय फार्म. गांधीजींच्या नेतृत्वाखालील असहकार चळवळीदरम्यान उत्तर प्रदेशातील कोणत्या घटनेमुळे गांधीजींनी ही चळवळ अचानक मागे घेतली? चोरी चौरा येथील हिंसक घटना 1922. असहकार चळवळ मागे घेतल्यानंतर काँग्रेस अंतर्गत निवडणूक लढवून कायदेमंडळात जाण्यासाठी स्वराज्य पक्षाची स्थापना कोणी केली? चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू. सायमन कमिशन भारतात कधी आले आणि भारतीय जनतेने त्याचा निषेध का केला? सायमन कमिशन भारतात 1928 मध्ये आले आणि त्याचा विरोध केला कारण या 7 सदस्यीय कमिशनमध्ये एकही भारतीय सदस्य नव्हता. 1930च्या सविनय कायदेभंग चळवळीत गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह करण्यासाठी साबरमती ते दांडी हे अंतर किती दिवसात पायी कापले? 24 दिवसात. 385 किलोमीटर म्हणजेच 241 मैल. 1932चा प्रसिद्ध पुणे करार कोणामध्ये झाला आणि तो कशाशी संबंधित होता? महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर. तो दलितांसाठी राखीव जागांशी मतदारसंघाशी संबंधित होता. 1942च्या छोडो भारत चळवळीदरम्यान सातारा येथील स्थापन झालेल्या प्रतिसरकारचे सरकार मुख्य नेतृत्व कोणी केले होते? क्रांतिसिंह नाना पाटील यांनी केले होते. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केलेल्या आझाद हिंद सेनेच्या महिला आघाडीच्या तुकडीचे नाव काय होते आणि तिचे नेतृत्व कोणी केले? झाशीची राणी पथक. कॅप्टन लक्ष्मी स्वामीनाथन. भारत स्वतंत्र होत असताना हैदराबाद संस्थान भारतामध्ये विलीन करण्यासाठी भारत सरकारने कोणती लष्करी कारवाई केली होती? ऑपरेशन पोलो. अशा प्रकारे आज आपण महा-टी-ए-टी आणि सी-टेटसाठी अतिशय उपयुक्त इयत्ता 8वी इतिहास पाठ्यपुस्तकातील अतिशय महत्त्वपूर्ण 30 प्रश्न बघितले आणि या 30 प्रश्नांचा तुम्हाला येत्या टी-ए-टी पेपर 1 आणि 2 साठी नक्कीच फायदा होणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि तुम्ही आमच्या ज्ञानगंगा भारत या यूट्यूब चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून आपल्यापर्यंत अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओची माहिती मिळू शकेल. धन्यवाद.